नमस्कार मित्रांनो, मी दत्तगुरु तुमचं स्वागत करतो आपल्या ट्रॅव्हलच्या नवीन एका व्लॉग मध्ये। मित्रांनो, या श्रावण महिन्यातल्या तिसऱ्या रविवारी धनगर समाजात हेडगी जत्रा म्हणून असते आणि तिसऱ्या सोमवारी कटाचा सण असतो। तर आज मी जाणार आहे या हेडगी जत्रेसाठी 4 गावातल्या 4 देवाला। चला तर जाऊया। पहिल्यांदा मी पोहोचलो चिपरीच्या मंगोबा मंदिर मध्ये। इथं निवद नारळ दाखवून दर्शन घेतलं। नंतर पोहोचलो अर्जुनवाड मध्ये श्री गोडगिरी बिरदेव यांचं मंदिर आहे। इथं भक्तांची खूपच गर्दी होती। या देवाला काका घोड्याची मूर्ती अर्पण करणार होते, पण काका आले नव्हते म्हणून भावानेच ती मूर्ती अर्पण केली। आणि या मंदिरात हेडगी जत्रेनिमित्त धनगरी ओव्या सुद्धा होत्या। परत या वर्षाला वर्षाच्या होणे मला वर्षाच्या होणे मला श्रावण त्या या महिन्याला राईत वाऱ्या दिवसाला पावसाची आंबिलाची जत्राव लगीच्या जत्राव केला पाहिजे सया म्हणून देवन सांगितल्या ह्या मान ठरल्या ह्या परमान लागला जो करायला लागला करायला। आज सुनियाचा दिवस रविवार ह्या उगवला तवन खोताच बाळव खडगी जत्रेला बेगाव आनंदाच्या या बारात बायका पोरे या घेऊन गाडी बाहेर चुकून घेऊन त्याला यावं गोडपाच्या ह्या माळाला आनंदाच्या ह्या बारात पवसाची निवद जीव त्याला गेला करायला गोडपाच्या ह्या पुजाऱ्याला लागला उडीनं वाढायला देवा घोड्या पातावर दास हयामच्या हो पाटीला येळ नको लावू डिबड्या ताप मारी डोला लावे ताप मारी डोला सुंबरान मांडल सुभयारान मांडल सुंबरान मांडल सुभयारान मांडल सुंबरान पुनराज
नंतर मी उदगाव सिद्ध देवळात पोहोचलो. इथंही दर्शन घेतलं. नंतर पोहोचलो कोथळीच्या म्हसोबा मंदिरमध्ये आणि मग तिथून कोथळीच्या मंगोबा मंदिरमध्ये गेलो. या मंदिरात गर्दी म्हणजे खूपच होती. दर्शनासाठी भक्त रांग लावून थांबले होते. इथं हेडगी जत्रेनिमित्त खेळणी पाळणे आलेले असतात आणि महाप्रसादही मोठ्याने केला जातो. माझा हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.